सर्व कवी कवयित्री मित्रमैत्रिणींना सस्नेह सुप्रभात काव्यप्रभात. आपण जानेवारी 2024मध्ये स्वरदीप काव्यप्रकाश कलामंच आणि संगीतसूर्य केशवराव भोसले राष्ट्रीय सांस्कृतिक परिषद भारत गणराज्याच्या संयुक्त विद्यमानं क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि राष्ट्रमाता राजमाता मा जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त विशेष उपक्रम म्हणजे एक काव्यलेखन स्पर्धा आयोजित केली होती आणि आपल्याला उत्स्फूर्त असा प्रतिसादसुद्धा मिळाला. 3-4 वेगवेगळे ग्रुप या माध्यमातून आपण व्हॉट्सअपचे बनवले होते आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे आत्ता काही ज्या कविता आपल्याकडे आलेल्या होत्या त्यापैकी ज्या सर्वोत्तम कविता होत्या त्याला आपण 5 क्रमांक दिलेले आहेत. त्यातील काही कविता वाचण्याचा लोभ मोह मला आवरला जात नाही आहे, म्हणून मी तुमच्या पुढे या माझ्या यूट्यूबच्या माध्यमातून त्यांच्या नावानुसार सादर करतो आहे. पहिली कविता, आणि परत एकदा मी विषय सांगतो, स्फूर्ती शौर्याची ज्योती ज्ञानाची. हा आपल्या स्वरदीप काव्यप्रकाश साहित्य समूहाचा विषय घेऊन आपण ही स्पर्धा आयोजित केली होती. स्मिता भीमनवार पुणे यांची ही एक कविता तुमच्या पुढे सादर करतोय. लक्ष्मी खंडोबाची लेक बाई सावित्री माऊली, शिक्षणाची मुलींसाठी झाली वात्सल्य साऊली. साक्षरते पणतीस शिव्या चिखल आदेश, शिक्षणाची महती जाण, दिला महान संदेश, दिला महान संदेश. दीप ज्योती ज्ञाना लावी, शिक्षणाचा अभिमान, शाळा मुलींची ज्ञानात्री, जगी प्रकाशाचा मान, जगी प्रकाशाचा मान. नारी कुटुंबा आधार, क्षेत्री गगन भरारी, साक्षरतेची पणती, ठाम भविष्य करारी, ठाम भविष्य करारी. आणि स्मिताताई शेवटच्या 4 ओळींमध्ये लिहित आहेत की तिमिरातून प्रकाशा ज्योत लावू ज्ञान मंत्रा, स्फूर्ती शौर्या ज्योती ज्ञाना, शिक्षणाचा ज्ञानतंत्रा, शिक्षणाचा ज्ञानतंत्रा. स्मिता सुहास भीमनवार पुणे, खूप खूप आपलं अभिनंदन. उत्तम सुंदर अशी कविता आपण लिहिली. पुढल्या कवितेकडे वळतोय आणि ही कविता सुवर्णा नाझरे मिरजकर शिराळा यांनी आपल्याला पाठवलेली आहे. तुमचं सुद्धा स्वागत ताई. त्या म्हणतात, त्यांचा विषय सुद्धा मी वाचून दाखवते. माता सावित्रीबाई फुले या विषयावर त्यांचं स्फूर्ती शौर्याची ज्योती ज्ञानाची. घडविल्या तुम्ही सावित्री शिक्षणाचा घेऊनी वसा, घेऊ झेंडा हाती बोधाचा, हाच आमचा वारसा, हाच आमचा वारसा. ज्ञानज्योती क्रांतिज्योती गाऊ आम्ही तुमची कीर्ती, झालो आम्ही वकील डॉक्टर अन सावित्रीच्या लेकी, अन सावित्रीच्या लेकी. अनिष्ट रूढी तुम्ही मोडल्या, परिवर्तन घडवले महिलांच्यात, हाती घेऊनी मशाल, बंड पुकारले त्या शिक्षणात, बंड पुकारले शिक्षणात. सावित्रीबाई तुझी पुण्याई थोर, अक्षर गिरविता तुझीच आठवण. पंखात दिलेस प्रगतीचे बळ, उजळले आज हे प्रांगण, उजळे आज प्रांगण. शेवटच्या 4 ओळीमध्ये सुवर्णाताई लिहितात की मानवंदना करतो आम्ही अविस्मरणीय दिलास ठेवा, स्त्री जातीचा करुणी उद्धार, स्मरतो आज जन्म नवा, स्मरतो आज जन्म नवा. खूपच अप्रतिम सुंदर अशी कविता. खूप खूप अभिनंदन आणि कौतुक. पुन्हा एक चांगलं शीर्षक घेऊन स्फूर्ती शौर्याची ज्योती ज्ञानाची या काव्यलेखन स्पर्धेला आणखी झालर प्रकाशमान करणाऱ्या मंदाकिनी काकडे, ज्या नेहमीच आपल्या या स्पर्धांमध्ये सहभागी होतात आणि उत्स्फूर्ततेनं, उत्साहानं आणि तेवढ्या सुज्ञतेच्या, मार्मिकतेच्या शब्दांच्या माळा त्या ओवत असतात. नावच मंदाकिनी आहे
आणि त्यांच्या या विषयाचं म्हणजे शीर्षक त्यांनी दिलंय सावित्री माईंचे उपकार. त्या लिहितात, सावित्रीमाई क्रांतिज्योती खरी ध्येयाची माऊली, आम्हा महिलांसाठी तू ज्ञानाची सावली, तू ज्ञानाची सावली. अंधार तुम्ही लाथाडून उजेड पसरला आमच्या जीवनी, आज मिरवितो आम्ही लेकी सावित्रीच्या म्हणुनी, लेकी सावित्रीच्या म्हणुनी. आकाशाला गवसणी घातली, उडण्या पंख सरसावले, दगड धोंडे झेलून तुम्ही हार तुरे आमच्या हाती दिले, हार तुरे आमच्या हाती दिले. अज्ञानाच्या बेड्या तोडल्या शब्द शब्द तुमचा तलवार, ढाल वापरली संयमाची करण्या स्त्री जगताचा उद्धार, स्त्री जगताचा उद्धार. आणि मंदाकिनीताई शेवटच्या 4 ओळीमध्ये लिहितात, तुमच्या उपकाराची व्हावे कसे उतराई, तुमच्या उपकाराची व्हावे कसे उतराई, नतमस्तक होतो चरणी, धन्य धन्य ती साऊमाई, धन्य धन्य ती साऊमाई. धन्यवाद मंदाताई काकडे, नागपूर. आपण ओळींची गुंफण इथे खूप सुंदर पद्धतीने केली. आणि आमचे एक लेखक श्रीमान विजय भुसारी सर, यवतमाळ, सदैव उत्साही आणि सहभागदर्शी असतात. त्यांच्या माध्यमातून सुद्धा शीर्षक शिक्षण क्रांती ज्योती या नावानं त्यांनी आपला काव्यरचनेचा, शब्दांचा एक साहित्यिक संच आम्हाला पाठवलाय. या कवितेच्या माध्यमातून ते लिहितात की क्रांतिज्योती शिक्षण रणरागिनी, क्रांतिज्योती शिक्षण रणरागिनी, सावित्रीबाईने शिकवल्या मुली, मुली शिकल्या क्रांती घडली, शिक्षणासाठी काया वाहिली. ज्योतिबानी दिला शिक्षणाचा वसा, तंतोतंत पाळून उघडल्या शाळा, जनतेचा रोष त्यांनी पत्करला, क्रांती घडविली खडू अन फळा, क्रांती घडविली खडू अन फळा. मुलींना शाळेत पाहिले नव्हते कुणी, मुलींना शाळेत पाहिले नव्हते कुणी, रूढी परंपरा मोडून शिकल्या मुली, इतिहासात कोरले गेले त्यांचे नाव, कीर्ती त्यांची अजरामर जाहली, कीर्ती त्यांची अजरामर जाहली. काढल्या अन भरवल्या शाळा, काढल्या अन भरवल्या शाळा, शहाणी झाली शिकून मुलं मुली, भारताचे उजळले त्यांनी भाग्य, ज्ञानज्योत मुला मुलीत जागवली, ज्ञानज्योत ती मुला मुलीत जागवली. आणि विजयजी शेवटच्या 4 ओळींमध्ये लिहितात की सावित्रीबाईने घडविली क्रांती, शिक्षण क्षेत्रात ज्ञानज्योत जागवली, मुलं मुली शिकून जगी कीर्ती झाली, सत्कार मूर्ती सावित्रीबाई जाहली, सत्कार मूर्ती ती सावित्रीबाई जाहली. विजय भुसारी सर, अभिनंदन, कौतुक. आणि खरंच सुंदर असा प्रकाश, काव्य प्रकाशच्या माध्यमातून तुम्ही स्फूर्ती शौर्याची आणि ज्योतिज्ञानाची या विषयाला अनुसरून सावित्रीबाईंवर एक सुंदर असं काव्य, त्यांच्या कार्याचं, विचारांचं, त्यांच्या कर्तृत्वाचं तुम्ही केलं आहे. धन्यवाद. पुढली एक सुंदर अशी कविता सुषमा सोळंके त्यांनी आपल्यासाठी इथे पाठवली होती. नागपूरवरून आहेत त्या लिहितात की समाज सगळा बुरसटलेला काळा डोहच खोल, युगायुगाच्या भिंतीवरती अज्ञानाचा ओल. स्त्रीला नव्हते स्थान म्हणती वाहन पायाची, कुणी घ्यावी दखल बरे त्या गरीब गायीची. कालौघात अंधारातून प्रगटे मग ज्योती, सावित्रीच्या रूपे अवतरे विराट अक्षर क्रांती. 4 भिंतींच्या चौकटीमधून घेऊन पंख भरारी, तुटल्या बेड्या आदिशक्तीच्या प्रगटे तेज करारी, ते प्रगटे तेज करारी. आणि 4 ओळी शेवटच्या सुषमाजी म्हणतात की सूर्य उगवला सावित्रीला स्त्री शोभे अधिपती, सूर्य गवसला सावित्रीला स्त्री शोभे अधिपती, राष्ट्रपतींच्या पदी विराजे आज मुर्मू द्रौपदी, आज मुर्मू द्रौपदी. सुषमाजी खूप सुंदर असं हे शब्दांचं, अक्षरांचं,
काना मात्रा वेलांटीचं गुंफन या कवितेच्या माध्यमातून तुम्ही केलं आहे. खूपच छान आणि अप्रतिम असं हे सादरीकरण. मला असं वाटतं स्मिता, सुवर्णा, मंदाकिनी, विजय आणि सुषमा हे आमचे काव्य क्षेत्रातले मागच्या 1 वर्षापासनं आम्हाला जुळलेले कवी कवयित्री आहेत आणि त्यांचा सन्मान आम्ही हे प्रमाणपत्र देऊन त्यांचा करतोय. त्यांनी त्याचा सहर्ष स्वीकार करावा. जिंकणं, हरणं किंवा पहिला, दुसरा, तिसरा नंबर हा विषय साहित्यामध्ये नसतो असं इथे मनोमन अगदी सहर्ष सांगावं असं वाटतं. पण मनातले विचार, भावनांच्या माध्यमातून, कल्पनांच्या माध्यमातून प्रगटीकरण हेच एखाद्या कवी आणि कवयित्रीचं खरं विजेतेपद असतं हेच इथे सांगावं असं वाटतं. मी आशिष हाडके उर्फ दादासाहेब हाडके, स्वरदीप काव्यप्रकाश कला मंचच्या आमच्या व्यवस्थापक प्रिया जाधवताई आणि संयोजन संचलन म्हणजे मला जो सपोर्ट असतो, मी तर कवी आहे पण नियोजन आणि मॅनेजमेंटच्या माध्यमातून आमच्या अर्धांगिनी सईताई उर्फ सविता आशिष हाडके यांचंसुद्धा आम्हाला खूप सपोर्ट आणि साथ मिळत असतो. त्यांचंसुद्धा आभार व्यक्त करतो. आणि ह्या कविता अशाच तुम्ही लिहत राहाव्या हा एक सुंदर असा सदिच्छारूपी अपेक्षा मी इथे व्यक्त करतो. खूप खूप धन्यवाद. पुन्हा पुढल्या लेखन कार्याला आपण सामोरा जाऊया. एखादी आणखी स्पर्धा तुमच्यापर्यंत आम्ही पुढल्या महिन्यामध्ये म्हणजे फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. तोपर्यंत काव्य करा, शब्द गुंफा अक्षरांना जुळवा, पण त्यातून काहीतरी संदेश, संवेदना, सद्गुण जागृत होईल असं सुद्धा आपण प्रयत्न नक्कीच करायला पाहिजे. तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून. स्वरदीप काव्यप्रकाश कला मंचच्या वतीने पुनश्च एकदा आभार. विजेत्यांचं स्वागत आणि ज्यांनी सहभाग घेतला त्यांचं महास्वागत असंच इथं म्हणावं असं वाटतं. खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ नाईस डे.